भारत के पहले राष्ट्रपति कौन है? पता नहीं। भारत के पहले पता राष्ट्रपति नहीं, कौन मेरे है? को पता नहीं। भारत के पहले राष्ट्रपति? अबे तू आज का ना वो रास्ता आहे बे? क्या? माहित नाही. हाँ? सांग कोण कोण बोलला? भारत के पहले राष्ट्रपति कौन है? मैं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। भारत के पहले राष्ट्रपति का नाम क्या है? पता नहीं. हाँ? माहित नाही. क्या? माहित नाही. तेरे को पता है? हाँ? नाही. तुझे क्या भारत के पहले राष्ट्रपति का नाम पता नहीं। नहीं पता? ओ भाई तुझे पता है क्या? हाँ? तुझे पता है क्या भारत के पहले राष्ट्रपति का नाम? नाही नाही नाही. क्या पता है फिर? कुछ नहीं हो रहा. स्कूल में क्यों जाते हो? ऐसे हाँ? क्यों जाते हो? पढ़ने के लिए. क्या पढ़ता है फिर? भारत के पहले राष्ट्रपति का नाम ही नहीं पता तो क्या पता फिर? हाँ? आपको पता है? फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया। पता है ना? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. खर्रा खा चुका है, हम उसको पूछेंगे कि खर्रा खाने के बाद कैसा लगता है, तो चलिए जानते हैं. खर्रा खाने के बाद आपको कैसा लगता है? अच्छा, कितना अच्छा? बहुत अच्छा. हो क्या? तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्याल का? प्यारी समझ गई. नाही. मी युट्यूबवर नाही का इंस्टाग्राम चॅनल खोलला आहे. तुमचं बोललो आहे. तुला एक प्रश्न विचारतो. ह्या मच्छरला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? सांग बरं. माहित आहे का? अरे नाही भाई. अरे कुछ नहीं दादा, कुछ नहीं इंस्टाग्राम के लिए. मी एक व्हिडिओ बनवत आहे. मी काय म्हणते, मच्छरला इंग्लिश मध्ये काय म्हणते? मोंगसा. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। मुंगसा. हो ठीक आहे सर. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. मी एक तुम्हाला प्रश्न विचारत आहे. हा? मच्छरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हा? माहित नाही. नाही माहित? सांगा ना माहित असेल तर. नाही. अशी ताई, मी एक व्हिडिओ बनवत आहे. मच्छरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? माहित नाही बाबा. हा? माहित नाही. नो आन्सर. नाही नाही. ओ काकाजी, तुम्हाला नाही का एक प्रश्न विचारत आहो मी. मोदी तुम्हाला का देते? पैसा दे. हा? पैसा दे. पैसा कायचा पैसा? 1500 रुपये देते का? हो का? आणि बस फुकट आहे का? फुकट आहे. हो का? आणि आणखी तुम्हाला काय मिळते त्यांच्याकडून? 2000 रुपये. कायचे? पीएम चे 2000 रुपये. मग चांगला आहे का मोदी सरकार? सांगा ना तुम्ही. कोण वाईट कोण म्हणलं? नाही, चांगला आहे का म्हटलं? चांगलाच आहे ना बाबा. चांगला आहे ना. ठीक आहे, धन्यवाद काकाजी. हो दादा, मी काय म्हटलं, आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामधला फेमस नाश्ता कोणता आहे? डोसा. डोसा. हो दादा. दालचा. दालचा. दादा तुम्ही सांगा बरं. पकोडा. पकोडा. भजे. दादा भजे. भजी म्हटलं. हो. इडली. दादा इडली. तुम्ही वडापाव. सांबार वडा. सांबार वडा फेमस आहे दादा. ठीक आहे दादा. मी नाही का एक व्हिडिओ बरोबर आहे इंस्टाग्रामला नाही का, म्हणून बसा काय नाही. तुम्हाला विचारतो, इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवत आहे. चालू केले का काकाजी? मी काय म्हटलं, मी इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला विचारत आहे, आपल्या राज्य सरकार कसं आहे सांगा ना. आपलं राज्य सरकार कसं आहे म्हटलं? तिथं काय आता जे चालू आहे ते आहे. छान आहे ना. छानच आहे. आता जे काय आहे ते सर्व बरोबर आहे. तिथं काय ना, पाणी वगैरे येते नळायला. अरे थांबून द्या यार.
काकाजी, आपलं राज्य सरकार कसं आहे? आपलं राज्य सरकार कसं आहे? राज्य सरकार आपल्या मतलबाचे काम करतात, शेतकऱ्याच्या हकाचे काही करत नाही. शेतकऱ्यासाठी या सरकारने काही केले नाही. या सरकारने शेतकऱ्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते कायदे करतात आपल्या निवडणुकीपुरता, आपल्यासाठी, आपल्याला मत कसं मिळावे त्याच्यासाठी. शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या शेतामध्ये तांबरं डुकरं चित्र शिरतात, त्यांचे नुकसान करतात, त्यांच्या तुरी खातात, त्यांच्या जे लाकुडी पेरतात ते खातात, कणे खातात. त्यांच्यासाठी सरकारने काही केलेलं नाही. आणि जे आता 1-1, 2-2, 3-3 किलोमीटरचे जे उड्डाण पूल होऊन राहिले ते डुकरासाठी, वाघासाठी, साम्राचित्रासाठी, शेतकऱ्यासाठी का केलं सरकारने? शेतकऱ्याचा माल ते साम्राचित्र खातात, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाघ राहते, शेतकऱ्याला मारते वाघ. त्याच्यासाठी कोणती सुविधा केली शेतकऱ्यांनी? आपले साम्राचित्र डुकर वाघ शेतकऱ्याच्या शेतात शिरू नये याच्यासाठी यांनी का केलं महाराष्ट्र सरकारने? हे आहे. बरं, तर त्याच्यासाठी शेतकऱ्यासाठी सरकारने काही केलेलं नाही. ते करतात सगळे आपल्या मतलबासाठी. आपल्याला कुठून काय मिळेल? आपल्याला मतदान कुठून मिळेल? आपल्याला हे लाडकी बहीण केली, याच्यातून आम्हाला मतदान मिळावं, आमचा अधिकार राहावा, हे जनता आमच्या हाताखाली राहावी, जनता आमच्या पायाखाली राहावी, हे सरकार करत आहे. ते लाडकी बहिणीला सुविधा देण्याचं का? लाडकी बहीण दिल्यानंतर आम्हाला याच्यातून मतदान मिळावा, हे सरकारचं उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यासाठी काही नाही. शेतकऱ्यासाठी काही केलेलं नाही. आम्हाला ते लाडकी बहिणी सुविधा नाही पाहिजे काय ना, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव किती दिला सरकारने? खताचे भाव किती वाढवले? आता अनेक गोष्टीचे भाव वाढवले, पण शेतकऱ्याच्या मालाले 20 वर्षापासून तर तोच भाव आहे. काही एका क्विंटलवर 5-50 रुपये वाढवतात ना, शेतकऱ्याचा मन शांत करतात. निवडणूक आली की 1,000 रुपये मतदानाला वाटतात ना, शेतकऱ्याकडून मत घेऊन घेतात. आपले नवीन नवीन कायदे काढतात, ते आपल्या मतलबासाठी काढतात, शेतकऱ्यासाठी काही करत नाही. धन्यवाद काकाजी. आपला व्हिडिओ नाही का सरकारजवळ पोहोचलाच पाहिजे ना? हो, पोहोचला पाहिजे ना. दुसरी गोष्ट, त्यासाठीच व्हिडिओ बनवला आपण. दुसरी गोष्ट, आता हे एवढे मोठे मोठे देवस्थान आहेत, त्या ठिकाणी या सरकारने आपापले पंडे पुजारी ठेवले आहेत. त्या ठिकाणी चोऱ्या होऊन राहिल्या आहेत. ज्या ठिकाणी चांगले कार्य चालतात त्या ठिकाणी हे लोक ते देवस्थान, ते आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्था आहे मोदिरीला, ते संस्था सुद्धा त्यांनी त्या संस्थेमध्ये राजकारणी लोक घुसवून दिले. ते संस्था विकत घेऊन राहिले. कशासाठी? का हे लोकांकडून आपल्याला मतदान मिळावा. या लोकांना आपल्याकडून मतदान मिळावं, ते लोक संस्था त्यांचा प्रचार करतात. अशासाठी जिथे धार्मिक, आता अड्याची टेकडी आहे, अड्याची टेकडी ते काही राजकारणी लोक त्या संस्थेमध्ये घुसले आहेत. आणि संस्थेमध्ये घुसलून हे जे अड्याची टेकडी आहे, तुकाराम दादा अड्याच्या टेकडीवर राहत होते, आणि अड्याची टेकडी तुकाराम दादा निर्माण केली. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुकाराम दादाला ह्या अड्याच्या टेकडीवर स्वतंत्र काम दिलं. आणि तुकाराम दादांनी लोकांच्या समुदायातून, सहकार्यातून, लोकांच्या जनतेच्यातून सरकारचा एक पैसा नाही, कोण्या सरकारने पैसा दिला नाही, आमदारांनी पैसा दिला नाही, संस्थेने पैसा दिला नाही. ते जनतेच्या कष्टातून ते तयार झालेला तो थळ आहे. आणि त्या थळावर हे आपले राजकारणी लोक त्या संस्थेत शिरून त्याच्या यांनी आता ते लोक त्या अड्याच्या टेकडीवर सुद्धा छापा टाकण्यासाठी हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत. हे सरकार हे करत आहे की जिथं काही चांगले स्थळ आहेत ना, जिथं काही ह्या मालमत्ता आहे, आता ते आदर्श आमगाव आहे, आदर्श आमगावामध्ये ते संस्था तुकडोजी महाराजाच्या हातची आहे. तिथं एका आपली हे भिवापूरच्या एका महिलांनी या 40 वर्षाच्या आधी 40 एकर जागा त्या संस्थेला आदर्श आमगावच्या नावाखाली दिली होती. त्या शाळेला, ती तुकडोजी महाराजांची शाळा आहे, ती शाळा सुद्धा त्या मोदिरीच्या संस्थेने
ताब्यात घेऊन ते जमीनचे सातबारे बदलवून ताब्यात घेऊन विकून टाकली. हे काम हे लोक हे राजकारणी लोक तिथं शिरून ते काम ते करून घेतात त्याच्या हाताने. आणि हे राजकारणी लोक तिथं फिरून ते संस्थेचे लोक त्यांचा खूप प्रचार करतात राजकारणाचा, हे निवडून आले पाहिजे म्हणून. आणि त्याचे काम हे राजकारणी लोक करून देतात. जिथं होती आता ती कमलापूरची शाळा आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, ते तुकडोजी महाराजांनी पहिली शाळा काढली आदिवासी शाळा म्हणून, आदिवासी लोकांसाठी. त्या ठिकाणी सुद्धा त्या संस्थेच्या लोकांनी राजकारणी लोकांना पकडून ते सुद्धा शाळा विकून टाकली. आणि तिथं सुद्धा ते आता जे शिक्षण शिकतात आदिवासीचे मुलं, त्यावर खूप अन्याय झालेला आहे. हे राजकारणी लोक घडवून आणतात. शेतकऱ्यासाठी या सरकारने काही केलेलं नाही. ते करतात सगळे आपल्या मतलबासाठी. कुठून आम्हाला मतदान मिळेल, कुठून आमचा अधिकार चालेल, ही जनता आमच्या हाताखाली राहावी, असे ह्या सरकारचे विचार आहेत. जे आपण म्हणतो काही इंग्रज गेले आणि आम्ही स्वतंत्र झालो, इंग्रज गेले, गोरे इंग्रज गेले, पण काळे इंग्रज आपल्या भारतातलेच तयार झाले आणि आमच्यावर जास्त यांनी अन्याय केलेला. जेवढा इंग्रजांनी आमच्यावर अन्याय केलेला नाही, तेवढी आमच्या देशातल्या राजकारणी लोकांनी आमच्यावर जास्तीत जास्त अन्याय केलेला असं आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद. आपला हा व्हिडिओ पोहोचून जाईल सरकारकडे. धन्यवाद. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.